नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये 10वी बोर्ड मध्ये जो काही इंग्रजी जो काही प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असतो तो समजावून सांगण्यात आला होता. तुम्हाला 80 पैकी 80 गुण कसे मिळतील हे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. प्रत्येक भाग अनालिसिस केला होता. आज आपण 10वी बोर्ड मध्ये ज्या टायमाला इंग्रजीची प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्या हातात येते त्यावेळेस तिची सुरुवात प्रश्न क्रमांक 1 ने जो होतो तो भाग अभ्यासणार आहोत. मित्रांनो, खूप महत्वाचा भाग आहे. कुठेही न जाता हा भाग शेवटपर्यंत बघायचा आहे. तो भाग कुठला असतो मित्रांनो? लँग्वेज स्टडी. या लँग्वेज स्टडी मध्ये आपण 10 पैकी 10 गुण मिळवू शकतो आणि 10 पैकी 10 गुण मिळवून आपण त्या पेपरावर चांगलं इम्प्रेशन पाडू शकतो. इथे जर तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळाले तर मी 100% सांगतो तुम्हाला या इंग्रजी पेपर मध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गुण मिळतील. 90+ गुण मिळतील. 80 मार्काचा पेपर आणि वरती तुम्हाला काय असतात तुमच्या शाळेमध्ये तोंडी 20 मार्क. तर चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचा वेळ न दवडता आपण काय करणार आहोत तर 10वी बोर्ड प्रश्न क्रमांक 1 लँग्वेज स्टडी 10 पैकी 10 गुण पक्के 100% मिळणारच. त्यापूर्वी मित्रांनो, आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आपण स्वतः 10वीला असाल, आपल्या आजूबाजूला कोणी 10वीला असेल, नात्यातलं कोणी 10वीला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण या व्हिडिओचा त्यांना सुद्धा फायदा होईल. म्हणून मित्रांनो शेअर करा. चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहोत. सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 1 ए लँग्वेज स्टडी एनी फॉर 8 मार्क. क्वेश्चन नंबर ए बी सुद्धा तुम्हाला लँग्वेज स्टडीज आहे, त्यामध्ये एनी 1 लिहायला लागतं 2 मार्क. असे 10 मार्क तुम्हाला या प्रश्नामध्ये आहेत. मित्रांनो, आपल्याला 10 पैकी 10 गुण घ्यायचे. चला स्वरूप समजून घेऊ. मागे तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. तुम्हाला या 6 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. एकतर तुम्ही काय लिहा, कंप्लीट द वर्ड लिहा, पुट इन द अल्फाबेट, पुट द अल्फाबेट इन पुट द वर्ड इन अल्फाबेट ऑर्डर ते लिहा, पंक्च्युएट सेंटेन्स लिहा, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स 4 शब्द बनवायचे, राईट रिलेटेड वर्ड लिहा किंवा कंप्लीट द वर्ड चेंज करा. त्यापैकी कोणतेही तुम्हाला 4 लिहायचे. मित्रांनो, एखादा भाग जर तुम्हाला यातला अवघड वाटतच असेल ना, मला माहिती आहे तुम्हाला कुठला अवघड वाटतो, तो भाग नाही केला तरी चालेल, है की नाही? त्यापेक्षा उरलेले जे भाग आहेत ते तुम्हाला करायचं. नाही केलेला भाग जो आहे भले तो तुम्ही अभ्यासा का, कारण त्याचा तुम्हाला फायदा 100% होईल. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 कंप्लीट द वर्ड्स. बघा मित्रांनो, 2 मार्कासाठी तुम्हाला आहे. त्यामध्ये काय दिलं जातं? या प्रश्नात एकूण 4 अर्थपूर्ण शब्द दिले जातात. 4 शब्द तुम्हाला असतात. ते शब्द कसे असतात? अर्थपूर्ण असतात. परंतु शब्दातील काही मुळाक्षरांऐवजी डॅश दिले जातं. म्हणजे मुळाक्षर दिले जात नाहीत, ती मुळाक्षर काय केली जातात? गाळली जातात. तिथे डॅश दिले जातं, मिसिंग वर्ड दिला जातो. योग्य मुळाक्षरे रिकाम्या जागी लिहून तो शब्द पूर्ण करायचा असतो. एखादा शब्द जो आहे त्याच्यामध्ये मिसिंग वर्ड असेल तर ते अल्फाबेट काय करायचं? योग्य लिहून तो शब्द पूर्ण करायचा, पण तो अर्थपूर्ण झाला पाहिजे. आणि सहसा हे जे शब्द आहेत मित्रांनो, हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामधलेच असतात. तुमच्याकडे जर इंग्रजीचं गाईड असेल तर लँग्वेज स्टडीचा भाग वगळू नका. त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी नुसारच 10 मार्काचं काय लँग्वेज स्टडी विचारलं जातं ते दिलं जातं आणि त्याच्यातले शब्द असतात. मित्रांनो, 4च शब्द असतात तिथे. ते वाचायला काय हरकत आहे आपल्याला, है की नाही? तर बघा, सुरुवात करू आपण. मिसिंग वर्ड मध्ये बघा, एखादा आता हा शब्द दिलाय YO-NG. त्या शब्दाकडे बघितलं तर पटकन आपल्याला लक्ष येतं इथं यू मिसिंग आहे. काय मिसिंग आहे? यू मिसिंग आहे. म्हणजे काय झाला? यंग. तो लगेच यंग लिहायचा. नुसतं यू लिहायचं ना. MAT-H तिथं काय करायचं? लगेच लक्षात येईल. मॅच शब्द तयार होतो. सी तिथं मिसिंग आहे, मॅच शब्द लिहायचा. त्याच्यानंतर DAN-E
हा शब्द बघितला, डान्स, काय होतं, डान्स करताना डान्स मध्ये जातो आपण. का, तर इथे लगेच आपल्याला लक्षात येतं इथे सी ची कमतरता आहे. बरोबर. पुढे PE-PLE, पहिल्या शब्दाचा उच्चार वाचला पी, दुसरा पल, अरे पीपल आहे, पण पीपल मध्ये काय मिसिंग आहे, ओ. इथं मॅच, अशा पद्धतीने लक्षात राहील मित्रांनो. जो शब्द, जे अल्फाबेट तुम्हाला मिसिंग असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं. लक्षात राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुट द वर्ड इन अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार तुम्हाला शब्द लावायचे आहेत. कसं लावायचं बघा, सांगतो. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 शब्दांचे 2 गट दिले जातात. 2 असतात गट, 1 आणि 2. एका याला 1 मार्क, दुसऱ्याला 1 मार्क. पहिला गट 4ही शब्द वेगवेगळ्या अल्फाबेटने सुरू होतो. बघा, हार्डवर्क, गोल, सक्सेस आणि एम, हे 4 शब्द प्रत्येकाचं सुरुवात जी झाली ती प्रत्येकाचा अल्फाबेट वेगवेगळं आहे ना. इथे एच ने सुरुवात झाली, इथे जी ने सुरुवात झाली, इथे एस ने सुरुवात झाली, इथे ए ने सुरुवात झाली. एबीसीडी मित्रांनो सगळ्यांना येते. एबीसीडी नुसार आता क्रम लावत चला. ए, सुरुवातीला ए म्हणून काय आला पहिला शब्द, एम. बी सी डी ई, त्याच्यावर नाही शब्द, त्याचा विचार नका करू, त्याच्या पुढचा असं करता करता सुरुवातीला कुठला येईल, जी, म्हणजे काय आलं, गोल आलं 2 नंबरला. त्याच्यानंतर यच, जी नंतर लगेच यच येतं, हार्डवर्क, आणि शेवटचं काय, यस वरून सक्सेस. काय लक्षात, 1 मार्क मिळालाच पाहिजे. दुसरा गट जो असतो त्या दुसऱ्या गटामध्ये 4ही शब्द सारख्याच मुळाक्षराने सुरुवात होते. स्मार्ट, यस ने सुरुवात झाली, सिंपल, यस ने सुरुवात झाली, रेंज, यस ने सुरुवात झाली, स्पेसिफिक, यस ने सुरुवात झाली. काय करायचं माहिती येते, जास्त गोंधळ करत बसायचं नाही. पेन्सिल घ्यायची, पेन्सिलने यस खोडायचा, इथला यस खोडला, इथला यस खोडला, इथला यस खोडला. आता पुढच्या अल्फाबेट नुसार शब्दाचा अर्थ तिकडे काही गरज नाही आपल्याला, अर्थपूर्ण राहू का नाही राहू गरज नाही. पुढचं काय, पुढचा अल्फाबेट यम आहे, इथं आय आहे, इथं टी आहे, इथं पी आहे. कुठला येणार पाहिला मग, आय. कुठला येणार, आय, म्हणून सिंपल. दुसऱ्याला कुठला येतं, यम. पुढे कुठला शब्द येतो, यम, म्हणजे सिंपल नंतर स्मार्ट. नंतर काय येतं, हे बघा, पी, आणि नंतर टी, हे स्पेसिफिक, आणि नंतर स्ट्रेंज. आलं लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीमध्ये आपल्याला 2 मार्क मिळायला पाहिजेत. फक्त वर्णमालेनुसार आपल्याला ABCD ए पासून झेड पर्यंत लिहावं लागतं. आणि हा प्रश्न तुम्हाला अल्फाबेटचा मराठी शाळेतील 3री पासून आहे. त्यामुळं याच्या व्यतिरिक्त दुसरा अजून काही सांगायला. चला आता पुढचं बघूया. नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. मित्रांनो मगाशी तुम्हाला मी बोललो, एखादा टॉपिक घटक जर समजा अवघड असेल तर त्याच्याकडे बघू नका. बघू नका म्हणजे काय, त्याला बाजूला ठेवा, कारण आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे की नाही. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, आम्हाला विरामचिन्ह लावायला कधी कधी अडथळा येतो. कसे विरामचिन्ह लावले जातात, जे वारंवार हे प्रश्न सोडवतात त्यांना प्रॉब्लेम नाही. ज्यांना अवघड वाटतं ना त्यांनी हा टॉपिक बाजूला ठेवा. बघा, या टॉपिकचा संबंध तुम्हाला कुठे येतो माहिती आहे का, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. बघा कसं असतं वाक्य, एकूण 2 वाक्य दिली जातात, त्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरायचं आपल्याला. विरामचिन्ह वापरताना कॅपिटल लेटर खूप महत्वाचं असतं. कॅपिटल लेटर कुठे वापरतात, प्रॉपर नाउनला आणि वाक्याच्या सुरुवातीला. विद्यार्थ्याने वाक्याचा प्रकार ओळखून आपल्याला काय करायचं आहे, तर विरामचिन्ह भरायची आहेत. कुठले कुठले विरामचिन्ह असतात रे, पूर्ण विराम असतो, फुल स्टॉप, स्वल्पविराम असतो, कॉमा ज्याला होतो, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह आहे की नाही, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक, एसटी चिन्ह, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आला तर त्याला आपण काय म्हणतो याला, तर ॲपॉस्ट्रॉफ
आहे की नाही? अपूर्ण विराम, हा आपण स्टॉप झाला, अपूर्ण विराम झाला, अर्धविराम झाला, संयोजक चिन्ह डॅश झाला, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, अशा पद्धतीचं आपल्याला काय करायला लागतं, तर विराम चिन्ह वापरावी लागतात. कशी वापरतात चला बघू. आता उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल आपल्याला. बघा, ची स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ, सरळ वाक्य लिहिलंय. परंतु जेव्हा तुम्ही लेसन वाचता तेव्हा त्या लेसन मध्ये ती लेखिका काय सांगत आहे, तर एका भिकाऱ्याने माझी काय केली, लाईफ चेंज केली, बदलली. कोणाला तरी सांगते मित्रांनो. म्हणून सुरुवात करतो आपण शी, तिने सुरुवात केल्यामुळे यस काय केलं आपल्याला, कॅपिटल राहील. ती स्माइल, ते असं हसत बोलले काय, अ बेगर चेंज माय लाईफ. मग इथं काय करायला लागेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा लिहून, है नाही, हा कॉमा लिहिला, डबल इन्व्हर्टेड दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं. हे काय झाला, कॅपिटल झाला. बाकीचं वाक्य जसेच्या तसं लिहायचं, पुढे फुलस्टॉप लिहिल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करायचं, झालं वाक्य. 1 मार्क सहज मिळाला. तसंच दुसरं, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, आस्क द इंटरव्ह्युअर. इंटरव्ह्युअरने काय केलं आहे, मेरी कॉमला विचारलेला प्रश्न आहे. व्हॉट्स युअर ओपिनियन, सुरुवात केली आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकून दिलं, बरोबर. डब्ल्यू कॅपिटल केला, इथं ॲपोस्ट्रॉफ लिहिला बघा टीच्या नंतर, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, जसंच्या तसं. पुढे काय केलं, क्वेश्चन मार्क दिला का, सुरुवात डब्ल्यू ने झाली, डब्ल्यू शब्दाने, डबल इन्व्हर्टेड पूर्ण, आणि पुढे काय येईल, कॉमा लिहून आस्क द इंटरव्ह्युअर. झालं का? म्हणजे 2 पैकी 2 मार्क तिथे मिळाले का. मी अजूनही सांगतोय, ज्याला अवघड भाग जातोय, पंक्च्युएट द सेंटेन्स बाजूला ठेवा, पुढचे घ्या, त्याच्यावरच अडकून बसू नका. ज्याला सोपं वाटतं त्यांनी हे नक्कीच फॉलो करा. चला पुढचा बघूया आपण. प्रश्न क्रमांक कितवा, 4था. काय आहे प्रश्न क्रमांक 4, मेक द वर्ड्स, मेक 4 वर्ड्स, 4 शब्द बनवा. 4 शब्द बनवा म्हणजे शब्द कुठून आणायचे सांगतो. मिनिमम 3 लेटर्स, कमीत कमी 3 अक्षरावाले, आहे की नाही, 3 अल्फाबेट वाले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. जास्तीत जास्त तुम्ही मोठं लिहू शकता. शब्द कुठून येतो, युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. तुम्हाला ऑलरेडी शब्द दिला जातो आणि त्या एका शब्दावरून, मिनिंगफुल शब्द असतो, त्या एका शब्दावरून तुम्हाला काय करायचं आहे, 4 छोटे 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 वर्ड्स बनवायचे, ते पण अर्थपूर्ण. बघूया. एक शब्द दिला जातो, त्यातून अल्फाबेट वापरून 4 नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे. प्रत्येक शब्दात किमान 3 मुळाक्षरे असावीत. मार्च 2020 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. अनबिटेबल, अर्थ माहिती नसेल तरी चालेल, अर्थच आला पाहिजे अशी काही गरज नाही. अनबिटेबल, चला 4 शब्द तयार करू आपण. याच्यावरून कुठले शब्द शोधायचं, बीईएटी बीट, टीएबीएलई टेबल, ईएटी इट, आणि टीईएटी टा. इथे तुम्ही एटी ऍट असा शब्द घेऊ शकत नाही, कारण कमीत कमी 3 लेटरचा शब्द पाहिजे. बघा इथं बीट 4 अक्षरी झाला, टेबल 5 अक्षरी झाला, इट 3 अक्षर झाला, टी 3 अक्षरी झाला. अशा पद्धतीमध्ये मेक 4 वर्ड्स, 4च शब्द मित्रांनो बनवायचे. 2 मार्क कसेही मिळतात, मिळतील ना, की नाही, मिळालाच पाहिजे. बघा नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स लिहायचे मित्रांनो. रिलेटेड वर्ड्स कसे लिहिले जातात हे तुम्हाला 3री-4थी पासून सुरुवात आहे की नाही. एक्झाम्पल, एक्झाम दिलं जातं, एक्झाम्पल, आणि त्याच्यावरून ते वर्ड्स लिहायचे. काय करायला जातं, कोष्टक असतं, बॉक्स दिले जातात, मध्यभागी एक मेन वर्ड दिला जातो आणि त्याच्या संबंधित किती शब्द लिहायचे, 4 शब्द लिहिणे गरजेचं आहे, कारण एका शब्दाला तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. बघा मधला शब्द जर नाम असेल ना मित्रांनो, नाऊन, तर त्याची विशेषणं लिहायची 4, तर नामाच्या रिलेटेड विशेषण येईल, कारण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विशेषण असतो नाऊन, आहे की नाही. त्याच्यावर काय लिहायचं आहे, तुम्हाला ऍडजेक्टिव्ह लिहायचा आहे. मुख्य शब्द क्रियापद असेल, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कुठला आहे,
क्रियाविशेषण ऍडव्हर्ब, वर्ब दिला असेल ऍडव्हर्ब लिहायचं. कसं लिहायचं मित्रांनो बघा, उदाहरण दिलं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, बघा इथे दिलाय स्पीक, दिला ना स्पीक, बोलणे, क्रियापदे, 4 कॉलम रिकामे आहेत. 1 2 3 4. तुम्हाला वाटेल त्या पद्धतीमध्ये 4 शब्द तुम्ही टाकू शकता. स्पीक कसं बोललं, स्लोली बोललं गेलं पाहिजे, फास्ट बोललं पाहिजे, हे पण लिहू शकता तुम्ही. चांगलं बोललं पाहिजे, वेल, नाही पोलाइटली बोललं पाहिजे, केअरफुली बोललं पाहिजे, तुम्ही केअरफुली पण लिहू शकता. म्हणजेच काय, स्पीक साठी आपण 4 शब्द लिहिलेले आहेत, त्याच्या रिलेटेड शब्द लिहायचे. दुसऱ्या शब्दाचं सांगायचं झालं ना मित्रांनो, स्कूल, स्कूल बद्दल तुम्ही 4 शब्द सांगायला सांगितले तर आत्ता सांगा. स्कूल कसं असतं, बिग आहे, मोठा आहे. स्कूल कसं आहे, पॉप्युलर आहे, ओल्ड आहे, न्यू आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जो शब्द वापरता येईल योग्य तसा तुम्ही लिहू शकता. स्टुडंट, स्टुडंट कसे असतात, ऑनेस्ट असतात, क्लेवर असतात, सिन्सिअर असतात, गुड असतात. म्हणजे आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, त्याच्या रिलेटेड 4 शब्द आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बघा लाईफ पण कशी असते, हॅपी असते, काही काहींची सॅड असते, कम्फर्टेबल असते, डेंजरस असते, डिलाइटफुल असते, आहे नाही. आणि वॉक चालणे कसं, केअरफुली चालू शकतो, फास्ट चालू शकतो, स्लोली चालू शकतो, क्विकली चालू शकतो. समजलं, म्हणजे एका शब्दाला तुम्ही 4 शब्द रिलेटेड वर्ड्स लिहावे लागतात. मी तर म्हणते 2 पैकी 2 गुण कसेही मिळाले पाहिजे. ओके, बघा पुढचा. याच्यामध्ये बघा काय दिलंय, कम्प्लीट द वर्ड चेन. काय दिलंय कम्प्लीट द वर्ड चेन मध्ये, कम्प्लीट द वर्ड चेन याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला बघा, वर्ड चेन कम्प्लीट करायची. म्हणजे कसं, अंताक्षरी खेळतो ना आपण, अंताक्षरीनुसारच आपल्याला प्रत्येक शब्दाच्या शेवटी जो अल्फाबेट असतो त्याच्यानुसार आपल्याला दुसरा शब्द लिहायचा. बघा, ऑफ नाउन, complete the word chain of noun, verb, adjective given below. Add 4 words each beginning with the last letter of previous word. अगोदरच्या शब्दाच्या नंतर शेवटी जो काही तुम्हाला अल्फाबेट आला असेल त्याच्यावरून नंतरचा शब्द लिहायचा. या प्रश्नात एखादे नाम, विशेषण किंवा क्रियापद दिलं जातं. त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा असतो. 4 नवीन शब्द लिहिणे अपेक्षित असून अर्थपूर्ण एकाच जातीचा असणं गरजेचं आहे. एकाच जातीचं म्हणजे काय, नाम दिले असेल तर 4 पण काय पाहिजे, नामच पाहिजे. क्रियापद दिले असेल तर 4 पण क्रियापदच. 4 विशेषण दिले असेल तर विशेषण पण सगळी पाहिजे, 4च्या 4 विशेषण पाहिजे. स्मॉल, छोटा, हे काय झालं, विशेषण झालं. मग स्मॉल शेवटला काय आला, यल, यल वरून काय केलं, लॉयल, लॉयल वरून शेवटी काय आला परत यल, लिस्टलेस. त्याच्यावर शेवटी यस आला, सिंपल, आणि ई आला, एनर्जेटिक लिहून टाकलं. लिसन, लिसनच्या शेवटी काय, यन, यन वरून नरेट, नंतर इफेक्ट, ई वरून टॉक, आणि के वरून काय, किल. मित्रांनो, शब्दांची अंताक्षरी खेळणं म्हणजेच कम्प्लीट द वर्ड चेन. तुमच्या लक्षात आलं असेल, 6 भाग आपण बघितले. या 6 भाग तुम्हाला यापैकी कुठलेही 4 भाग लिहायला खूप सोपं आहे. ज्याला पंक्च्युएट द सेंटेन्स लिहायला खूप अवघड वाटतं मित्रांनो, त्यांनी या 5 पैकी 4 कसेही लिहू शकता. लिहायला आलंच पाहिजे, जमलंच पाहिजे. चला मग आता काय करूया, बी भाग बघूया आता आपण. क्वेश्चन नंबर 1 बी, लँग्वेज स्टडी, 2 मार्काला. काय दिलं असतं बघा मित्रांनो, इथं अटेम्प्ट एनी वन, याच्यात पण 2 दिलेत तुम्हाला आणि दोघांपैकी 1 लिहायचं. कुठलं सोपं असेल मित्रांनो, दोन्ही पण सोपे आहेत. एक काय दिलं जातं, फ्रेज, फ्रेज वरून वाक्य तयार करा. आणि दुसरं लिहिलं जातं तुम्हाला क्लॉज, क्लॉज वरून तुम्हाला वाक्य तयार करायचं. क्लॉज दिला जातो छोटं वाक्य, त्याच्यावरून तुम्हाला एक मोठं वाक्य तयार करायचं. जर तरने म्हणजे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणं. त्याच्यानंतर यांच्यापैकी दोघांपैकी एकच करायचं मित्रांनो. आणि इथं दिलाय तुम्हाला दुसरा दिला असतो अटेम्प्ट एनी वन, 1 मार्काला. इथे पण तुम्हाला काय करायचंय, दोघांपैकी एकच करायचंय. एक तर तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स लावायचंय, जे लावता येईल ते, किंवा
मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग फॉलोइंग वर्ड्स. जे काही वरती शब्द दिले असतात त्यांची वाक्य तयार करा. मित्रांनो, कधी कधी चुका करतात हा विद्यार्थी. काय चुका करतात? हे दोन्ही येत नाही म्हणून हे लिहित नाहीत आणि हे दोन्ही लिहून ठेवतात. इथे तुम्हाला 2 पैकी 2 मिळणारच नाही, इथे एकच मार्क मिळेल. कारण या दोघांपैकी लिहाल तेव्हा तुम्हाला तिथे 1 मार्क आहे आणि इथल्या दोघांपैकी लिहाल तेव्हा तुम्हाला 1 मार्क आहे. असे मिळून तुम्हाला 2 मार्क आहेत. चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण. इथे काय करायचं पहिलं बघूया आपण. अटेम्प्ट एनी वन 1 मार्क फ्रेज किंवा क्लॉज बद्दल. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. फ्रेज दिले मित्रांनो 1 मार्कासाठी. एक शब्दसमूह म्हणजे फ्रेज दिला जातो. दिलेल्या शब्दसमूहाचा वापर करून एक अर्थपूर्ण वाक्य अपेक्षित असतं. बघा, टेक केअर ऑफ. काय शब्द आहे? टेक केअर ऑफ. याचं वाक्य तयार करायचं आपल्याला, त्याचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला अगोदर. त्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये लेसन चालू असताना, लेसन सुरू असताना त्याच्या बाजूला बघा एक काय केलं जातं, एका याच्यामध्ये शब्द असतात है की नाही, बाजूला दिलेले असतात. ते फ्रेज पण असतात, मिनिंग वर्ड्स पण असतात. ते जर आपण वाचले तर नक्कीच आपल्या ते शेवटपर्यंत लक्षात राहतील. सोपं असतं मित्रांनो. रे टेक केअर ऑफ. बघा वाक्य, वी शुड टेक केअर ऑफ आवर एन्व्हायरमेंट. आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटची काळजी घेतली पाहिजे है की नाही. त्याच्यामुळं आपल्याला टेक केअर ऑफ याचा अर्थ माहित असेल तर वी शुड टेक केअर ऑफ एन्व्हायरमेंट वाक्य लिहू शकता. शोधा तिथं पॅसेज मध्ये पण टायमाला असेल. सो दॅट है की नाही, आय स्टडी हार्ड. मी काय करतोय? अवघड स्टडी करतो. सो म्हणून दॅट आय कॅन स्कोर गुड मार्क. म्हणून मला चांगले मार्क्स येऊ शकतात. शकणे म्हणजे इथे काय केलंय? सो दॅटचा वापर केलेला. आता पुढचं बघा, याच्यातलं पुढचं जर समजा मला फ्रेज जमले नाही ना तर क्लॉज करा. क्लॉज मध्ये बघा कसं असतं वाक्य. जमायलाच पाहिजे मित्रांनो, नाही जमायचं काय? सोपं आहे बघा. क्लॉज कसं सेंटेन्स केलं आहे? सिंपल सेंटेन्स दिलं जातं. तुम्हाला एक सिंपल सेंटेन्स दिलं जातं, सोपं एकदम. त्याच्या पुढे ते काय करायचं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं है की नाही. म्हणजे काय करायचं? सबऑर्डिनेट कंजक्शन वापरायचं आपल्याला. सबऑर्डिनेट कंजक्शन म्हणजे कसं? विस्तार करायचं. सांगतो बघा, वाक्य बघा. शी इज रिडिंग अ बुक. ते काय करते? पुस्तक वाचत आहे. तीच वाक्य जसं जसं पुढे लिहिलं. कुठलं पुस्तक वाचते? विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. जे इंटरेस्टिंग आहे ते काय आहे? ते इंटरेस्टिंग आहे. जे ती पुस्तक वाचते. बघा इथं काय सबऑर्डिनेट कंजक्शन वापरलं आपण, विच आहे नाही. आणि ते काय केलं? वाक्य पूर्ण केलं. म्हणजे काय केलं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं. आय विल गो है नाही, मी जाणार आहे. आय विल गो बिकॉज. बघा सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरलं. काय? बिकॉज. आय विल गो बिकॉज आय हॅव अन एक्झाम टुमॉरो. माझी उद्या काय आहे? परीक्षा आहे. सोपं आहे ना मित्रांनो, याच्यात काय अवघड आहे तुम्हाला है नाही. म्हणजे तुम्हाला इथला 1 मार्क मिळाला, त्या 8 मध्ये ह्या 1 मार्क मिळाला की किती आले? 9 मार्क. शेवटचा तर तुम्हाला सांगतो इतका सोपा आहे ना, लक्षात कसं ठेवायचं. बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. प्रिफिक्स म्हणजे काय ना सफिक्स म्हणजे काय है की नाही. अर्थ त्या बाजूला ठेवून सोपं सांगतो. प्रिफिक्स आणि सफिक्स जे शब्दाच्या पुढे लागतं, पूर्वी, शब्दाच्या पूर्वी म्हणजे अगोदर, शब्दाच्या अगोदर हॅपी अनहॅपी, पुढे शब्दाच्या पुढे जे लागतं, अगोदर लागतं, पूर्वी, त्याला म्हणायचं प्रिफिक्स. पी 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 म्हणजे पूर्वी, पुढे. आणि सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी, शेवटी लागतं ते, त्याला सफिक्स म्हणायचं. उदाहरणार्थ काय बघा, 2 शब्द दिले जातात, त्याच्यावरून प्रिफिक्स सफिक्स असं काय गरज नाही. दिलंय प्रिफिक्स सफिक्स तर त्याला विनाकारण त्या प्रिफिक्सला सफिक्स नका लावायला जाऊ आणि सफिक्सच्या ठिकाणी प्रिफिक्स लावायला जाऊ नका. योग्य असेल तरच. उदाहरणार्थ पे. पे एखाद्या वाटला म्हणजे काय? पेबल लिहिल. पेबल बघा एबल लिहिलंय इथं, शेवटी लावलंय म्हणजे याला म्हणतात सफिक्स. तर तुम्हाला लिहायचं पण नाही सफिक्स कुठला ना प्रिफिक्स कुठला आहे की नाही. फक्त काय करायचं? एक मागे लावायचं, एक पुढे लावायचं. हॅपी अनहॅपी. झालं. हा झाला तुमचा 2 मधला बी मधला एक भाग.
दोन्ही एकत्र सांगितलं तुम्हाला इथे. बी भाग काय असतो हे जर तुम्हाला जमलं तर हे एवढं लिहायचं. नाही तर दुसरा भाग तुम्हाला दिलेला आहे, पिक द रूट वर्ड्स अँड यूज एनी वन ऑफ देम इन युअर ओन सेंटेन्स. वरती दिलेल्या शब्दांचं काय करायचं तुम्हाला वाक्य तयार करायचं. म्हणजे बघा इथं पे दिला होता, पे वरून काय केलं, आय पे द फीज. इथं हॅपी दिला होता, हॅपी वरून काय केलं, आय एम हॅपी टुडे. एकतर वाक्य बनवा किंवा एकतर प्रिफिक्स सफिक्स लावा. हा तुम्हाला 1 मार्काला प्रश्न. म्हणजे असं करून आपल्याला 10 मार्काचा प्रश्न आपण लिहू शकतो. चला आपण प्रश्नपत्रिका बघूया कशा पद्धतीमध्ये असते ते. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली आहे, ऍक्टिव्हिटी शीट आहे की नाही. ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 मध्ये बघा लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी विचारलेला आहे. काय सांगितलंय, डू ॲज डायरेक्ट अटेम्प एनी 4. तुम्हाला काय करायचे, 4 शब्द लिहायचे आहेत. एनी 4 कुठले 4 प्रश्न लिहायचे आहेत. किती मार्काला आहे, 8 मार्काला दिलेले आहेत. बघा 4 प्रश्न दिले, 1 2 3 4. पहिला काय दिलंय तुम्हाला, करेक्ट लेटर. बघा इथे दिले तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले आहेत आहे की नाही. पहिला N-RSE बघताच कोणी बोलेल काय शब्द असेल तिथे, नर्स. राहिलेला मिसिंग वर्ड तिथे लिहायचंय आणि पूर्ण शब्द लिहायचा. UND डॅश करून R, UND अंडर शब्द असला की नाही, मग इथं काय करायचा, तो डॅश असेल तो शब्द इथं लिहून पूर्ण शब्द करायचा. CL-MB क्लाइंब, तो शब्द तिथे लिहून काढायचा. M-GST माइट, हे सोपे शब्द असतात मित्रांनो. हे सोपे शब्द काय करायचे आहेत, आपल्याला डायरेक्टली त्याचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला फक्त एक अक्षर लिहून ते उत्तर तिथे बाण करून लिहायचं नाही, पूर्ण शब्द लिहायचं. झालं. इथं आपल्याला किती मार्क मिळाले, 2 मार्क मिळाले. पुढे काय दिलंय, अल्फाबेटिकली ऑर्डर. बघा 2 मार्काला. इथे तुम्हाला मी सुरुवातीला बोललो, पहिला जो वाक्य येतो त्या पहिल्या वाक्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येतात. अल्फाबेट सेम आहे का सगळ्यांचं, नाही. याच्यानुसार तुम्हाला काय करायला लागेल, ABCD नुसार तुम्हाला क्रम देऊन याचं उत्तर सोडवावं लागेल. सुरुवातीला काय येतं, S येतं, P येते, C येतं का O येतं. पहिलं काय येतं, C. मग पहिला चेंज येणार आहे की नाही. त्याच्यानंतर काय येतं, मग तो अल्फाबेट लावत चला ABCD नुसार आणि मग काय करा, याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढचं बघा, ऑनर आहे, ह्युमिनिटी आहे, हंबल आहे की नाही, आणि हाइंडर आहे. इथे काय करायचं, सगळीकडे एच दिसतोय. मग सोपं काम करायचं, काय सोपं कुठलं काम करायचं, एच काय करायचा, याला हाईड करून टाकायचा, घालवायचा. पुढचं बघायचं काय येतंय. इथं O आहे, इथं U आहे, इथं U आहे, इथं I आहे. आता इथे तुम्ही बोलाल इथं U आहे, ते दोघांचा विचार जर केला तर पहिल्यांदा कुठला येणार, आपल्याला ABCD नुसार क्रम द्या. हा पहिला येऊन जाईल, I आहे की नाही. नंतर O अगोदर येतो का U अगोदर येतो, ABCD पाठ करा है नाही. त्याच्यानुसार काय करा, O अगोदर असेल तर O ला प्राधान्य, U ला असेल तर U ला प्राधान्य. O अगोदर येतो त्यामुळे काय करणार आपण, इथे बघा U आणि U. आता ह्या U मध्ये कोणाला सर्वप्रथम प्राधान्य द्यायचं, परत काय करायचा, U झाका, दोन्हीकडे M झाका. आता इथं A आहे आणि इथं B आहे, म्हणजे पहिला शब्द तुमचा कुठला येणार आहे, या दोघांच्या मध्ये पहिला शब्द तुमचा कुठला असेल, ह्युमिनिटी असेल, ह्युमिनिटी. आलं लक्षात. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, हे फक्त लिहायचंय मित्रांनो अल्फाबेटिकली नुसार. 2 मार्क सहज मिळून जातात. तिसरं, पंक्च्युएट द सेंटेन्स. ज्याला येतं त्यांनी पंक्च्युएट सेंटेन्स सोडवा, ज्याला येत नाही त्यांनी दुर्लक्ष करा. काय केलं आता, दुर्लक्ष करा म्हणजे याचा संबंध तुम्हाला मी सांगितलंय डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये येतो. आय आस्क माय टीचर व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड, आहे की नाही. इथं तुम्हाला काय करायचंय, आय काय येणार, कॅपिटल. आय काय येणार, कॅपिटल. आस्क तसाच, माय टीचर तसाच. इकडे काय करायचंय, कॉमा, आणि इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा करून टाकायचा. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये W काय करायचा, कॅपिटल, आणि इकडं डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्या अगोदर काय करणार आपण, प्रश्नचिन्ह लिहिणार. प्रश्नचिन्ह लिहून पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमा देणार. अशाच पद्धतीमध्ये काय करायचं, दुसरंही सोडवायचं, आहे की नाही सोपा. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारायचं, मेक 4 वर्ड्स. बघा 4 शब्द तुम्हाला लिहायला सांगितलेले.
आहेत. मेक 4 वर्ड्स. काय दिलंय? चॅम्पियनशिप. या शब्दाचे 4 शब्द तयार करा. छोटे छोटे करायचे. चॅम्पियन एक आला, चॅम्प एक आला, चिप एक आला, है की नाही? अजून बघा कुठले कुठले शब्द येतात ते तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामधून लिहायचे आहे. पुढचं बघूया आता. बघा राईट द रिलेटेड वर्ड्स आलंय, है की नाही? 5 नंबर आणि 6 नंबर. मी मित्रांनो तुम्हाला 6च्या 7 इथे दिले जातात आणि त्यांच्यापैकी 4च लिहायचे. चला तुम्ही काय केलं, समजा पंक्च्युएट द सेंटेन्स सोडून दिला. इथं बघा रिलेटेड वर्ड्स, लिसन, ऐका. कसं ऐका? केअरफुली ऐका, है की नाही? त्याच्यानुसार काय करायचं, एक दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला किती भरायचे आहेत? 4 भरायचे. हे सगळं तुम्हाला तुमच्या धड्याच्या खाली त्या टायमाला गाईडमध्ये लँग्वेज स्टडी दिलं जातं तेव्हा ते तुम्ही वाचत चला मित्रांनो. तुम्ही वाचाल तर तुमचा शब्दसाठा वाढेल. आणि बघा 6वा प्रश्न आहे तुम्हाला, कम्प्लीट द वर्ड चेन. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचीच तुम्हाला वर्ड चेन करायची. स्मॉल, है की नाही? शेवटी लास्टला काय आला? यल. यल वरून लॉयल, है की नाही? म्हणजे अशा पद्धतीत तुम्ही परत तुमचा शेवटचा जो आला त्याच्यावरून पुढचा असे किती वर्ड्स बनवायचे? 4 वर्ड्स बनवायचे आहेत. लक्षात आलं? पुढचं बघा काय दिलंय. पुढे त्यांनी काय दिलं आहे, टू ॲज डायरेक्टर. तुम्हाला परत इथं काय करायचे? अटेम्प्ट एनी वन. काय दिलंय बघा, अटेम्प्ट एनी वन. पहिला दिला काय? फ्रेज दिलेली. कुठली? ऍट द एज ऑफ. तुम्ही तो लेसन आहे तुम्हाला, है की नाही? सिगल पक्षाचा. त्या सिगल पक्षामध्ये तुम्हाला तो वाक्य आहे ऍट द एज ऑफ. खूप मस्त लेसन आहे. समुद्र पक्षी, है की नाही? त्याला उडता येत नसतं आणि तो त्याची आई, त्याची भावंड, वडील कशा पद्धतीत त्याला उडण्यासाठी काय करतात? शिकवतात. खूप सुंदर. पुढे बघा, जर तुम्हाला फ्रेज त्याच्यावर बनवता आली नाही तर काय करायचं? क्लॉज दिलंय. क्लॉज वरून वाक्य तयार करा. आय नो, मला माहिती आहे. याच्यावरून काय करायचं? इथं काय करायचं? एक तुम्हाला काय वापरलं जातं? एक सबऑर्डिनेट क्लॉज वापरायचं, शब्द वापरायचा आणि त्याच्यानुसार काय करायचा? पुढे मिनिंगफुल वाक्य तयार करायचं. आणि बघा इकडे नंबर 2 काय दिलंय? 2 नंबर मध्ये अटेम्प्ट एनी वन. त्याचे प्रिफिक्स आणि सफिक्स, है की नाही? प्रिफिक्स आणि काय करायचे? सफिक्स लावायचे. प्रिफिक्स रिस्पॉन्सिबल, है नाही? इररिस्पॉन्सिबल लिहू शकता. कंटिन्यू, या कंटिन्यूला सुद्धा तुम्ही काय करू शकता? कंटिन्यूली असं करून काय करू शकता? सफिक्स जोडू शकता. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर प्रिफिक्स सफिक्स लावायचा आहे. यालाच एक आहे बघा, अजून एक ऑर दिलेला आहे. काय ऑर दिलाय? बघा इथं, मेक द मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आहे ते शब्द दिले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे? वाक्य तयार करायचा आहे, है की नाही? आणि वाक्य तयार करून तुम्हाला ते लिहायचं. म्हणजे असे या 10 पैकी 10 मार्क मित्रांनो आपल्याला मिळायला हवेत. वाटलं की नाही सोपं? आहे की नाही सोपं? आहे की नाही? तर बघा मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते 10 मार्क कसे मिळतील याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही सुद्धा लक्ष द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. नक्कीच पुढच्या वेळेस आपण अजून एक वेगळ्या टॉपिकवर लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.